नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लेक्स नंबर्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 यातील क्वेश्चन नंबर 17 आणि त्यापुढील प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. पहा, क्वेश्चन नंबर 17 आपल्याला ए ची व्हॅल्यू ही दिलेली आहे आणि बी ची व्हॅल्यू ही दिलेली आहे. देन शो दॅट ए स्क्वेअर इक्वल टू बी अँड बी स्क्वेअर इक्वल टू ए. पहा, या व्हॅल्यूचा जर स्क्वेअर केला आपण तर बी ची व्हॅल्यू येते आणि या व्हॅल्यूचा जर स्क्वेअर केला आपण तर ए ची व्हॅल्यू येते. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा, ए स्क्वेअर इक्वल टू बी, बीची व्हॅल्यू आणि एची व्हॅल्यू येथे सारख्याच दिसतात, फक्त फरक काय आहे, येथे प्लस आहे, येथे मायनस आहे. म्हणजे या व्हॅल्यूचा जर स्क्वेअर केला आपण तर सॉल्व करत करत आपल्याला येथे मायनस येणार आहे आणि या व्हॅल्यूचा स्क्वेअर केला आपण सॉल्व करत करत आपल्याला येथे प्लस येणार आहे. म्हणजे आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, पहा, ए आणि बीच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, ए स्क्वेअर केला तर बीची व्हॅल्यू मिळते आणि बीचा स्क्वेअर केला तर एची व्हॅल्यू मिळते. पहा प्रूफ, प्रथम आपण ए स्क्वेअर इक्वल टू बी सॉल्व करू, नंतर बी स्क्वेअर इक्वल टू ए सॉल्व करू आपण. पहा, एची व्हॅल्यू आपल्याला -1 प्लस √3i दिलेली आहे अपॉन 2. हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे, गिवन. आपल्याला स्क्वेअर करायचा आहे, येथे स्क्वेअर करू, स्क्वेअरिंग बोथ साईड, म्हणजे ए स्क्वेअर होईल इक्वल टू, स्क्वेअर केला म्हणजे पूर्ण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांनाही स्क्वेअर होईल, त्यामुळे आपण पूर्ण ब्रॅकेट करू आणि याचा स्क्वेअर करू. येथे लिहू शकतो आपण स्क्वेअरिंग बोथ साईड. इक्वल टू, आता न्यूमरेटरला पण स्क्वेअर आहे आणि डिनोमिनेटरला पण स्क्वेअर आहे, आपण सेपरेट करू. म्हणजे काय करता येईल, पहा, -1 प्लस √3i याचा स्क्वेअर आणि 2चा पण स्क्वेअर होईल, बरोबर आहे. आपण स्क्वेअर येथे सेपरेट केला. आता हे सॉल्व करू आपण. पहा, आता -1 प्लस √3i आणि ब्रॅकेटला स्क्वेअर आहे, म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. तो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला कसा आहे, ए प्लस बी ब्रॅकेटला जर स्क्वेअर असेल तर आपण ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बी आणि प्लस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो, बरोबर आहे. म्हणजे येथे ए म्हणजे -1 आहे, बी म्हणजे √3i आहे. त्याप्रमाणे हे एक्सपेन्शन कसं होणार आहे, -1चा स्क्वेअर होईल, बरोबर आहे, प्लस 2 टाइम्स दोन्ही टर्म्सचा मल्टिप्लिकेशन म्हणजे -1 इंटू √3i आणि प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे √3i स्क्वेअर होईल आणि अपॉन 2चा स्क्वेअर 4 होईल, इक्वल टू -1चा स्क्वेअर प्लस 1. पहा, येथे -1 आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये 2 आहेत, म्हणजे 2 इंटू -1 -2 होतील, -2 √3i. पहा, इथे प्लस √3चा स्क्वेअर केला आपण तर तो फक्त 3 येईल, बरोबर आहे, आणि आयचा पण स्क्वेअर होईल, आयचा स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, -1 आहे, ती येथे पुट करू आपण इंटू -1. पहा, इथे आयचा पण स्क्वेअर होतो, ती व्हॅल्यू -1 आहे, ती आपण इथे पुट केली. येथे रिझन लिहू शकतो आपण आय स्क्वेअर इक्वल टू -1. हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. ब्रॅकेटला स्क्वेअर आहे म्हणजे √3ला पण स्क्वेअर आहे आणि आयला पण स्क्वेअर आहे. √3चा स्क्वेअर केला तर फक्त 3 होईल, आय स्क्वेअर म्हणजे -1, ते येथे पुट केले आपण आणि अपॉन 4. 1 - 2√3i. 3 आणि -1 यांचा मल्टिप्लिकेशन -3 होईल अपॉन 4, प्लस 1 -3 म्हणजे -2 होतील, येथे -2 इक्वल टू -2 आणि -2 टाइम्स -2 √3i आणि अपॉन 4. पहा, येथे आपल्याला 2 कॉमन काढता येतील, 2 कॉमन काढू आपण. 2 जर कॉमन काढले आपण तर येथे -1 होईल. पहा, 2 कॉमन काढल्यामुळे येथे मायनस, येथे 2 कॅन्सल होतील, हे √3i आणि अपॉन 4. 2 ने 4 डिवाईड करू आपण, 2 ने 4 डिवाईड केले तर येथे 2 होतील, बरोबर आहे. म्हणजे काय येईल, -1 -√3i अपॉन 2. पहा, ही व्हॅल्यू कशाची आहे, बीची आहे.
-1 मायनस √3i/2 बरोबर आहे, म्हणजे इक्वल टू बी. लेफ्ट साईड म्हणजे काय आहे, ए स्क्वेअर आहे बरोबर आहे. ही व्हॅल्यू ए स्क्वेअर आहे, म्हणजे ही पण व्हॅल्यू काय आहे, ए स्क्वेअर. देअरफोर ए स्क्वेअर इक्वल टू ही व्हॅल्यू म्हणजे काय, बीची व्हॅल्यू आहे, म्हणजे देअरफोर ए स्क्वेअर इक्वल टू बी. हे प्रूफ झालेलं आहे. ए स्क्वेअरची व्हॅल्यू बी आलेली आहे बरोबर आहे, हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. याचा आपण स्क्वेअर केलेला आहे. सॉल्व करत करत आपल्याला बीची व्हॅल्यू मिळालेली आहे बरोबर आहे. देअरफोर ए स्क्वेअर इक्वल टू बी. या व्हॅल्यूचा स्क्वेअर केला तर ही व्हॅल्यू मिळाली बरोबर आहे. आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, बी स्क्वेअर करायचा आणि ही व्हॅल्यू आणायची आहे. पहा हे लिहून घ्या, याच्या पुढचं आपण सॉल्व करू. पहा ए स्क्वेअर इक्वल टू बी हे आपण प्रूफ केलेलं आहे बरोबर आहे. आता आपल्याला प्रूफ करायचं आहे बी स्क्वेअर इक्वल टू ए. बीची व्हॅल्यू लिहून घेऊ आपण. बी इक्वल टू -1 मायनस √3i/2. ही बीची व्हॅल्यू आहे, ही आपल्याला दिलेली आहे. आपल्याला स्क्वेअर केल्यानंतर एची व्हॅल्यू मिळाली पाहिजे. स्क्वेअरिंग बोथ साईड. स्क्वेअरिंग केल्यावर काय होईल, या साईडला बी स्क्वेअर होईल, म्हणजे -1 मायनस √3i/2 ब्रॅकेटला स्क्वेअर बरोबर आहे. हे सॉल्व करू. स्क्वेअर सेपरेट करू आपण. हा न्यूमिरेटरचा स्क्वेअर आणि अपॉन 2चा स्क्वेअर आपण सेपरेट केले बरोबर आहे. इक्वल टू आता ए मायनस बी. मागच्या प्रॉब्लेममध्ये येथे प्लस साईन होतं, त्यामुळे आपण ए प्लस बी हा फॉर्म्युला यूज केला. येथे आपल्याला ए मायनस बी, कारण येथे मायनस साईन आहे, तो फॉर्म्युला कसा आहे, ए मायनस बी ब्रॅकेटला स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर, येथे मायनस 2 टाइम्स ए बी प्लस बी स्क्वेअर. येथे ए म्हणजे काय आहे, -1 आणि बी म्हणजे √3i. एचा स्क्वेअर म्हणजे -1चा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स फर्स्ट टर्म ए आहे म्हणजे इंटू -1, सेकंड टर्म बी म्हणजे √3i आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे √3i त्याचा स्क्वेअर, म्हणजे √3चा पण स्क्वेअर होईल आणि आयचा पण स्क्वेअर होईल अपॉन 4. पहा इक्वल टू -1चा स्क्वेअर प्लस 1. पहा हे मायनस मल्टिप्लिकेशन प्लस 2 √3i. पहा इथे प्लस √3चा स्क्वेअर 3 होईल आणि आयचा पण स्क्वेअर आहे बरोबर आहे, किंवा -1 व्हॅल्यू पुट केली तरी चालेल, किंवा आय स्क्वेअर. पुढच्या स्टेपमध्ये पुट करू व्हॅल्यू, हे 4. आय स्क्वेअर ती व्हॅल्यू येते -1 पुट करू आपण. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. समोर रिझन लिहायचं आहे, सिन्स आय स्क्वेअर इक्वल टू -1. पहा -3 आणि हे +1 म्हणजे हे काय होतील, -2 होतील, इक्वल टू -2. पहा ही व्हॅल्यू कशाची आहे, बी स्क्वेअरची आहे बरोबर आहे. देअरफोर बी स्क्वेअर इक्वल टू ही व्हॅल्यू मिळते आपल्याला -2 होतील. पहा 1 आणि -3 म्हणजे -2 आणि प्लस हे राहतील प्लस 2 टाइम्स √3i आणि अपॉन 4 आहेत बरोबर आहे. पहा इक्वल टू, पहा इथे 2 कॉमन काढणार आपण. 2 कॉमन काढले तर हे -1 होतील बरोबर आहे. -2ला 2ने डिवाइड केलं तर -1 येईल, प्लस 2 कॉमन काढल्यामुळे हे 2 कॅन्सल होतील, √3 आणि i आणि अपॉन काय होईल 4. पहा आता इथे या 2ने हे 4 डिवाइड केले इथे 2 होतील, म्हणजे -1 प्लस √3i अपॉन हे 2. पहा हीच व्हॅल्यू आपली एची आहे बरोबर आहे. -1 प्लस √3i अपॉन 2 म्हणजे इक्वल टू ए लिहू शकतो आपण या व्हॅल्यू ऐवजी, इक्वल टू ए. म्हणजेच काय, बी स्क्वेअरची व्हॅल्यू ए आहे हे प्रूफ झालेलं आहे बरोबर आहे, हेन्स प्रूव्ड. पहा अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. पहा ही व्हॅल्यू या व्हॅल्यूला इक्वल आहे हे आपल्याला दिलेलं आहे, तर आपल्याला प्रूफ करायचं आहे ही व्हॅल्यू या व्हॅल्यूला इक्वल आहे. पहा येथे y बरोबर i आहे, येथे b बरोबर i आहे,
परंतु येथे आय नाही आहे, सेपरेट वाय आहे, सेपरेट बी आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हे दिलेली माहिती सॉल्व करत करत आपल्याला रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करून आपल्याला वाय आणि बीच्या व्हॅल्यू सेपरेट करायच्या आहेत. पहा सोडूया. प्रूफ शो दॅट आहे म्हणून आपण प्रूफ लिहिणार. दिलेलं काय लिहून घेऊ आपण. एक्स प्लस आय वाय इक्वल टू, पहा आय नंतर लिहिला तरी चालतो, वाय आय किंवा आधी लिहिला तरी चालतो, ए प्लस आय बी किंवा बी आय लिहिलं तरी चालते. क्यूब आहे, आपण आता येथे क्यूबचा हा फॉर्म्युला यूज करू. पहा ए प्लस बी चा क्यूब असेल तर हा एक्सपेन्शन फॉर्म्युला कसा आहे, एचा क्यूब प्लस 3 टाइम्स ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर आणि प्लस बीचा क्यूब. पहा फॉर्म्युला याप्रमाणे आहे. तर आपला ए म्हणजे येथे एच आहे, बरोबर आहे, परंतु बी म्हणजे येथे आय बी आहे. व्हॅल्यू पुट करू. येथे फर्स्ट टर्म ए आहे, येथे पण एच आहे, म्हणजे फर्स्ट टर्मचा क्यूब नंतर 3 टाइम्स ए स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर बी म्हणजे येथे आय बी आहे, म्हणजे बी आणि आय नंतर लिहू आपण, आय बी ऐवजी बी आय प्लस 3 ए बी स्क्वेअर म्हणजे येथे आय बीचा स्क्वेअर होईल, बरोबर आहे, म्हणजे बीचा पण स्क्वेअर होईल आणि आयचा पण स्क्वेअर होईल, या दोन्ही टर्मचा स्क्वेअर आणि प्लस सेकंड टर्मचा क्यूब घ्यायचा आहे, सेकंड टर्मचा क्यूब, बरोबर आहे. सॉल्व करू. पहा आता जेथे आय स्क्वेअर आहे तेथे -1 व्हॅल्यू पुट करायची आणि जेथे आय क्यूब आहे तेथे -i पुट करतो आपण, बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी आय प्लस 3 ए बी स्क्वेअर आणि आय स्क्वेअर ऐवजी -1 कारण आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे, प्लस आय क्यूबची व्हॅल्यू -i आहे, -i, बरोबर आहे, आणि इंटू बीचा क्यूब. आय क्यूब म्हणजे -i आणि आय स्क्वेअर म्हणजे -1. ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी आय, हे मायनस साईन येथे येईल, बरोबर आहे, म्हणजे -3 ए बी स्क्वेअर होतील. -1ने मल्टिप्लाय केलं तर साईन मायनस होईल हे, आणि हे प्लस मायनस मायनस होतील, बी क्यूब आय, बी क्यूब आय. ही व्हॅल्यू कशाची आहे, एक्स प्लस आय वाय, एक्स प्लस आय वाय. इथे रिअल पार्ट सेपरेट आहे, येथे आपल्याला रिअल पार्ट सेपरेट करायचा आहे आणि इमेजिनरी पार्ट सेपरेट करायचा आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, येथे आय आहे आणि येथे आय आहे, म्हणजे इथे आपण दोघांमध्ये आय कॉमन काढू, म्हणजे यांचा एक पार्ट तयार करू. येथे आय नाही, येथे आय नाही आहे, या टर्म आपण प्रथम लिहून घेऊ. ए क्यूब -3 ए बी स्क्वेअर, या दोन टर्ममध्ये आय नाही आहे, बरोबर आहे, परंतु येथे आय आहे, येथे आय आहे, म्हणजे प्लस 3 ए स्क्वेअर बी. येथे आय, येथे आय, या दोन्ही टर्ममधून आपण आय कॉमन काढला तर येथे 3 ए स्क्वेअर बी राहील आणि येथे -बी क्यूब राहील, बरोबर आहे, आणि आय कॉमन निघेल, बरोबर आहे. या दोन टर्ममध्ये आपण आय कॉमन काढला, येथे लिहिलं आपण, आणि जेथे आय नाही आहे त्या दोन टर्म आपण सुरुवातीला लिहून घेतल्या. म्हणजे पहा, देअरफॉर एक्स प्लस आय वाय, आय बरोबर आय आहे, बरोबर आहे, म्हणजे हा इमेजिनरी पार्ट आहे आणि येथे आय बरोबर हा ब्रॅकेट आहे, म्हणजे इमेजिनरी पार्ट येथे एवढा आहे आणि येथे इमेजिनरी पार्ट फक्त वाय आहे, बरोबर आहे. येथे रिअल पार्ट एक्स आहे आणि येथे रिअल पार्ट म्हणजे एवढा रिअल पार्ट आहे, कारण यामध्ये आय नाही आहे, बरोबर आहे. आता येथे लिहिणार आपण इक्वेटिंग. पहा, या टाईपचे प्रॉब्लेम आपण यापूर्वी पाहिलेले आहेत. इक्वेटिंग किंवा कम्पेअरिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. वी गेट, आपल्याला काय मिळेल, एक्सची व्हॅल्यू याबरोबर आहे, बरोबर आहे, एक्स इक्वल टू ए क्यूब -3 ए बी स्क्वेअर, एक्सची व्हॅल्यू ही मिळेल आपल्याला, बरोबर आहे. अँड वाय, येथे आय बरोबर वाय आहे, म्हणजे वायची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, येथे आय बरोबर काय आहे, एवढं टर्म आहे, म्हणजे
3a² b मायनस b³ पहा एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, वायची व्हॅल्यू मिळाली, बरोबर आहे. पहा इथे सेपरेट वाय मिळाला, येथे आय बरोबर वाय आहे, बरोबर आहे. आपण सेपरेट वाय काढलेला आहे, एक्स सेपरेट आहे. आता या व्हॅल्यू आपल्याला इथे टाकता येतील, हे प्रूफ करायचं आपल्याला, बरोबर आहे. ही LHS आणि ही RHS, ही LHS ही RHS, या दोन आपल्याला इक्वल दाखवायच्यात. पहा LHS कन्सिडर LHS काय आहे, x/a प्लस y/b. सॉल्व करत करत आपल्याला ही व्हॅल्यू आणायची आहे, RHS आणायची आहे, बरोबर आहे. पहा एक्सची व्हॅल्यू पुट करू, वायची व्हॅल्यू पुट करू. एक्सची व्हॅल्यू a³ मायनस 3ab² 3ab² अपॉन a आणि प्लस वायची व्हॅल्यू 3ab² मायनस b³ अपॉन b आहे, बरोबर आहे. पहा येथे a आहे, या दोन्ही टर्ममध्ये a आहे. आपण जर a कॉमन काढला तर a कॅन्सल होईल, बरोबर आहे. येथे दोन्ही टर्ममध्ये b आहे, येथे पण b आहे. म्हणजे आपण वरच्या टर्ममध्ये आपण a कॉमन काढू. a कॉमन काढला तर येथे a² होईल, बरोबर आहे. आणि येथे a कॅन्सल होईल, फक्त मायनस 3b² आणि अपॉन a राहील आणि इथे प्लस साईन ॲज इट इज. पहा इथे आपण कॉमन काय काढणार, b कॉमन काढू शकतो. b कॉमन काढला तर इथे काय होईल 3a², b कॉमन काढल्यामुळे इथे स्क्वेअर होईल मायनस b² आणि अपॉन b. पहा आता हा a आणि हा a कॅन्सल होईल, हा b आणि हा b कॅन्सल होईल. म्हणजे काय राहील पहा a² मायनस 3b² हे प्लस साईन, ब्रॅकेट काढला तरी चालेल कारण इथे प्लस आहे, 3a² आणि मायनस b². हे सॉल्व करू, काय होईल a² आहे 3a² आहे म्हणजे 4a² होतील. पहा येथे व्हेरिएबल a आहे, येथे पण a आहे म्हणजे a² 3a² म्हणजे 4a² होतील. मायनस 3b² आणि मायनस b² म्हणजे मायनस 4b², बरोबर आहे. येथे बीचं व्हेरिएबल आहे, येथे बीचं व्हेरिएबल आहे. मायनस 3 मायनस 1 म्हणजे मायनस 4 होतील, मायनस 4b². पहा इथे 4 कॉमन काढू. 4 जर कॉमन काढले तर आपल्याला a² मिळेल आणि मायनस b². हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे, बरोबर आहे. ही आपली RHS इक्वल टू RHS. इथे लिहिणार देअरफॉर LHS इक्वल टू RHS. नंतर हा पूर्ण प्रॉब्लेम लिहून काढायचा, दोन्ही साईड लिहायच्या आणि हेन्स प्रूव्ड असं लिहायचं आपल्याला, हेन्स प्रूव्ड. 4 टाइम्स a² मायनस b², 4 टाइम्स a² मायनस b² ही आपली RHS मिळालेली आहे, बरोबर आहे. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. पहा यावरून आपण हा फॉर्म्युला यूज केला, आपण हा फॉर्म्युला अप्लाय करून आपण हे सॉल्व केलं, बरोबर आहे. नंतर इक्वेट केलं आपण, रिअल आणि इमेजिनरी पार्ट इक्वेट करून एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढलेले आहेत आणि ते आपण इथे पुट केलेले आहेत. नंतर कॉमन काढून आपल्याला कॅन्सल करता आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. पहा येथे आपल्याला हे दिलेलं आहे आणि हे प्रूफ करायचं आहे. पहा जे प्रूफ करायचं आहे त्यामध्ये सेपरेट बी आहे, फक्त बी आहे, बरोबर आहे. आणि येथे आय बरोबर बी आहे म्हणजे हा बी आपल्याला सेपरेट करायचा आयपासून. तर त्यासाठी आपल्याला हे सॉल्व करायचं आहे आणि रिअल आणि इमेजिनरी पार्ट इक्वेट करून आपल्याला बी सेपरेट करायचं आहे. पहा सोडूया. प्रूफ शो दॅट आहे म्हणून आपण प्रूफ लिहिणार. दिलेलं काय लिहून घेऊ, a + 3i अपॉन 2 + ib इक्वल टू 1 - i. हे दिलेले बरोबर आहे, गिवन. आपण काय करू, हा जो डिनोमिनेटर आहे या साईडला शिफ्ट करू, म्हणजे एवढी टर्म आपण त्या साईडला शिफ्ट करू. देअरफॉर a + 3i. तर इकडे काय होईल, हे 1 - i ॲज इट इज आहेत आणि हे इकडे डिव्हिजनमध्ये आहेत, इकडे आल्यावर मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. म्हणजे पूर्ण ब्रॅकेट आपण
इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आणलेला आहे, बरोबर आहे. तर आता 2 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे तो आपण करून घेऊ. 1ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, नंतर -i ने पुन्हा हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण. 1ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आपल्याला, म्हणजे 2 + IB. नंतर या -i ने हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा, 2 + IB. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केला तरी चालेल. 1ने मल्टिप्लाय केलं तर हेच येईल, 2 + IB. -i ने मल्टिप्लाय केलं, -2i होतील. हे मायनस प्लस मायनस मायनस आणि i² होईल, बरोबर आहे. i² × b होईल. i² म्हणजे -1. हे 2 + IB -2i आणि i² ची व्हॅल्यू -1. म्हणजे हा मायनस ॲज इट इज i² ऐवजी -1 आणि × b, बरोबर आहे. इक्वल टू 2 + IB -2i मायनस मायनस प्लस होतील, प्लस 1 × b म्हणजे b, बरोबर आहे. आता आयच्या टर्म या 2 आहेत आणि विदाऊट आयच्या टर्म या 2 आहेत. त्या आपण म्हणजे काय करणार आपण, ही साईड काय आहे, a + 3i. ही व्हॅल्यू आपल्याला ही एवढी मिळाली, बरोबर आहे. येथे रिअल नंबर सेपरेट आहे, बरोबर आहे. येथे रिअल नंबर 2 आलेले आहेत. सपोज हा एक नंबर आणि हा एक नंबर, परंतु इमॅजिनरी नंबर येथे 2 आहेत. आपण एका ब्रॅकेटमध्ये कॉमन काढू आहे, म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला. हे 2 + b एकाच ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण, कारण यांच्याबरोबर आय नाही आहे, परंतु या दोघाबरोबर आय आहे, म्हणजे प्लस b - 2 आणि आय कॉमन. या दोघांमध्ये आपण आय कॉमन काढला, म्हणजे b - 2 राहतील आणि यांच्यामध्ये आय नाही आहे, ते एका ब्रॅकेटमध्ये घेतले आपण. येथे प्लस आहे, a + 3i म्हणजे हे मिळालेलं आपल्याला, बरोबर आहे. येथे i = 3 आहेत, येथे i बरोबर हा ब्रॅकेट आहे, म्हणजे 3 = हा ब्रॅकेट. इमॅजिनरी पार्ट इक्वल, बरोबर आहे. आणि रिअल नंबर इक्वल होतील, म्हणजे रिअल पार्ट इक्वल होतील. हा रिअल पार्ट आहे, तर येथे हा रिअल पार्ट आहे. म्हणजे आपण a इक्वल हा ब्रॅकेट दाखविणार आणि 3 इक्वल हा ब्रॅकेट, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण इक्वेटिंग किंवा कम्पेरिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. कारण हे इक्वेशन इक्वल आहे. हा रिअल पार्ट तर हा रिअल पार्ट, या साईडचा रिअल पार्ट हा आहे, या साईडचा रिअल पार्ट हा आहे, म्हणजे हे दोन इक्वल असतील. इमॅजिनरी पार्ट म्हणजे आय बरोबर येथे हे आहे, तर येथे आय बरोबर हे आहे, म्हणजे ते इक्वल असतील, कारण इक्वेशनच इक्वल आहे, बरोबर आहे. आता a इक्वल 2 + b, देअरफॉर a इक्वल टू 2 + b. आणि दुसरी व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 3 = b - 2, बरोबर आहे. म्हणजे b - 2 = 3, बरोबर आहे. 3 = b - 2 म्हणजेच काय, b - 2 = 3. आता येथे a आहे, येथे b आहे, परंतु येथे फक्त b आहे, म्हणजे आपल्या b ची व्हॅल्यू यावरून काढता येईल, यावरून नाही काढता येणार, बरोबर आहे. कारण a आणि b 2 व्हेरिएबल आहेत, येथे फक्त एकच व्हेरिएबल आहे, म्हणजे आपल्याला b ची व्हॅल्यू येथे काय मिळेल, देअरफॉर b = 3. हे 2 या साईडला जातील प्लसमध्ये, म्हणजे 3 + 2 5 मिळेल, बरोबर आहे. b ची व्हॅल्यू मिळाली 5. ही व्हॅल्यू येथे पुट करू, देअरफॉर a इक्वल टू काय होईल, 2 + 5. ही b ची व्हॅल्यू 5 आहे, ती येथे पुट केली आपण, म्हणजे a ची व्हॅल्यू आपल्याला 5 + 2 7. a ची आणि b ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. आता हे प्रूफ करायचं आपल्याला. 5a नाऊ 5a - 7b ही व्हॅल्यू किती आहे, इक्वल टू व्हॅल्यू पुट करू, 5 a ची व्हॅल्यू 7 - 7 b ची व्हॅल्यू 5. मल्टिप्लिकेशन आहे इथे, बरोबर आहे. 5 आणि 7 मल्टिप्लिकेशन 35 - 7 × 5 35. 35 - 35 म्हणजे 0, म्हणजे ही व्हॅल्यू इक्वल टू 0, बरोबर आहे. 0च प्रूफ करायचं होतं आपल्याला. ही व्हॅल्यू इक्वल आलेली आहे 0ला, बरोबर आहे. म्हणजे इथे लिहिणार आपण हेन्स प्रूव्ड 5a - 7b = 0, हे आपण प्रूफ केलेलं आहे.
येथे आय बरोबर बी होता, बरोबर आहे. आपण बी सेपरेट केलेला आहे, आय आपण कॅन्सल केलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे बी सेपरेट केला तरच आपल्याला इथे व्हॅल्यू पुट करता येईल आणि आन्सर काढता येईल. त्यासाठी आपण रिअल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल दाखवलेले आहेत. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 20. पहा ही व्हॅल्यू या व्हॅल्यूला इक्वल आहे, तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे ही व्हॅल्यू या व्हॅल्यूला इक्वल आहे. पहा इथे आय बरोबर वाय आहे, आय बरोबर बी आहे, आय बरोबर डी आहे, परंतु येथे आय कोठेच नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हे सॉल्व करायचं आहे, दिलेली माहिती सॉल्व करायची आणि त्यावरून आपल्याला रिअल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल दाखवून हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा थोडा प्रॉब्लेम मोठा आहे, व्यवस्थित समजून घ्या आणि 1-2 वेळेस प्रॅक्टिस करा म्हणजे प्रॉब्लेम जमेल तुम्हाला. दिलेली माहिती काय आहे, एक्स प्लस, इथे बारीक अक्षर काढतो आहे मी कारण आपल्याला स्पेस बोर्डवर ॲडजस्ट व्हायला पाहिजे. हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे. येथे गिवन एवढी माहिती आपल्याला दिलेली आहे. पहा इथे स्क्वेअर रूट आहे, त्यामुळे आपण स्क्वेअर करू म्हणजे स्क्वेअर रूट निघून जाईल, बरोबर आहे. स्क्वेअरिंग बोथ साईड, येथे लिहिणार स्क्वेअरिंग बोथ साईड. प्रथम आपण स्क्वेअर केलेला आहे म्हणजे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. स्क्वेअरिंग आहे म्हणजे पूर्ण स्क्वेअर होईल, एक्स प्लस आय वाय हा होल स्क्वेअर होईल, बरोबर आहे. आणि स्क्वेअर केल्यामुळे हे स्क्वेअर रूट निघून जाईल, प्लस आय बी अपॉन सी प्लस आय डी, बरोबर आहे. देअरफॉर पहा त्यापुढे काय करायचं आपल्याला, याचं एक्सपान्शन करायचं आहे. ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, तो फॉर्म्युला कसा आहे म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बी म्हणजे 2x आय वाय किंवा वाय आय, आपण नंतर आय लिहिला तरी चालतो, आणि प्लस आय वाय स्क्वेअर म्हणजे आय स्क्वेअर वाय स्क्वेअर, बरोबर आहे, किंवा वाय स्क्वेअर आय स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर ते एक्सपेन्शन आपण इथे केलेलं आहे, इक्वल टू ए प्लस आय बी अपॉन सी प्लस आय इंटू डी. आपल्याला येथे काय करावं लागेल, येथे कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. इथे कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करू म्हणजे सी मायनस आय डी, न्युमिरेटरला आणि डिनोमिनेटरला सी मायनस आय डी. आता इथे आपण मल्टिप्लाय करू. हे एक्सपेन्शन आपण करून घेतलं, ही स्टेप ॲज इट इज, आणि फक्त आपण इथे मल्टिप्लाय केलेलं आहे म्हणजे एक स्टेप आपली कमी होईल. जिथे आय स्क्वेअर आहे तिथे -1 व्हॅल्यू पुट करू म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2xy इंटू आय आणि प्लस वाय स्क्वेअर ऐवजी -1 पुट केला आपण, तर हे व्हॅल्यू काय होईल -1 इंटू वाय स्क्वेअर म्हणजे -y स्क्वेअर. हा आय स्क्वेअर कॅन्सल होईल, बरोबर आहे, कारण आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण -1 इथे पुट केलेली आहे, त्यामुळे हे प्लसचं मायनस पण झालेलं आहे, इक्वल टू. आता न्युमिरेटरचा मल्टिप्लिकेशन आणि डिनोमिनेटरचा मल्टिप्लिकेशन करू म्हणजे हा एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट यांचा मल्टिप्लिकेशन आणि हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय होईल पहा, याने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय होईल म्हणजे सी मायनस आय डी, बरोबर आहे, याने आणि प्लस आय डी प्लस आय बीने पुन्हा तोच ब्रॅकेट मल्टिप्लाय म्हणजे सी मायनस आय डी. ब्रॅकेट आहे, सी आणि ब्रॅकेट सारखाच दिसेल त्यामुळे आपण हा ब्रॅकेट करू. अपॉन सेम टर्म आहेत, साईन येथे प्लस आहे इथे मायनस आहे म्हणजे ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये, ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये, तर आपण काय लिहितो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणजे काय होईल सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बी म्हणजे इथे काय आहे आय डी म्हणजे आय डी, या दोन्ही पण टर्मचा काय होईल स्क्वेअर होईल, आयचा पण स्क्वेअर होईल डीचा पण स्क्वेअर होईल. ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये, ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये, तर आन्सर काय असते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. एक्सपेन्शन माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे, त्याप्रमाणे आपण सॉल्व केलेलं आहे. एने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू तर ए सी मायनस ए डी आय होईल, बरोबर आहे, आणि प्लस
आय बीने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे बी सी आय आणि मायनस आय बीने मायनस आय डीला मल्टिप्लाय केल्यानंतर आयचा स्क्वेअर होईल आणि बी डी म्हणजे बी डी आय स्क्वेअर साईन प्लस मायनस मायनस होईल अपॉन आता इथे सी स्क्वेअर मायनस येथे आयचा पण स्क्वेअर आहे डीचा पण स्क्वेअर आहे बरोबर आहे. डीचा स्क्वेअर आणि आयचा स्क्वेअर म्हणजे -1 होईल कारण आय स्क्वेअर इक्वल टू -1. पुढे रिझन पण लिहायचं आहे आपल्याला. ती व्हॅल्यू आपण आय स्क्वेअर ऐवजी -1 पुट केला आपण. येथे पण आय स्क्वेअर आहे येथे -1 पुट करू शकतो आपण बरोबर आहे. देअरफॉर ए सी मायनस ए डी आय प्लस बी सी आय मायनस बी डी -1 इथे पुट केला आय स्क्वेअर ऐवजी तर -1 म्हणजे हे मायनस मायनस प्लस होईल बरोबर आहे. येथे म्हणजे आपण प्लस लिहू शकतो प्लस बी डी एका स्टेपमध्ये केलेलं आहे. आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण डायरेक्ट कन्सिडर केली -1 आणि बी डी लिहिलेलं आहे. अपॉन हे काय होतील सी स्क्वेअर मायनस मायनस प्लस होईल म्हणजे प्लस डी स्क्वेअर. पुढे रिझन लिहा आय स्क्वेअर इक्वल टू -1. ही व्हॅल्यू याची मिळाली बरोबर आहे. आपल्याला काय करायचं आहे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल दाखवायचे आहेत. त्यासाठी आपण काय करू ए सी आणि बी डी आपण जवळजवळ लिहिणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल दाखवायचे आहेत बरोबर आहे. याची व्हॅल्यू ही मिळाली बरोबर आहे. ही व्हॅल्यू कशाची आहे याची एक्स स्क्वेअर प्लस 2xy आहे एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर ही व्हॅल्यू आपल्याला ही मिळाली. आता इथे ए सी आणि बी डी आपण जवळजवळ लिहिणार आहोत कारण त्यामध्ये आय नाही आहे बरोबर आहे. ए सी प्लस बी डी ए सी प्लस बी डी आणि येथे आय आहे येथे आय आहे. या दोन टर्ममध्ये आय कॉमन काढला आपण तर बी सी मायनस ए डी असं लिहिता येईल. आय कॉमन काढल्यामुळे बी सी मायनस ए डी प्लस आय कॉमन काढला बी सी मायनस ए डी कारण ए डीला मायनस साईन आहे बरोबर आहे. ए डीला मायनस साईन आणि बी सीला प्लस साईन आणि अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर इक्वल टू आता हा जो डिनॉमिनेटर आहे आपण सेपरेट करू म्हणजे हा जर एक ब्रॅकेट आपण कन्सिडर केला तर एवढ्यामध्ये आय नाही आहे बरोबर आहे. म्हणजे या प्लस साईनने आपण सेपरेट करू म्हणजे ए सी प्लस बी डी असं लिहिता येईल आपल्याला. हा डिनॉमिनेटर आपण येथे घेणार आणि हे प्लस साईन जर सेपरेट केला आपण तर येथे बी सी मायनस ए डी बरोबर आहे आणि इंटू आय आहे या साईडला आहे आपण या साईडला लिहिला आणि डिनॉमिनेटर आपण सेपरेट केलेला आहे असं लिहू शकतो आपण कारण इथे प्लस साईन असल्यामुळे हा डिनॉमिनेटर आपण दोघांना पण घेतलेला आहे बरोबर आहे. इथे ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर हे वाय स्क्वेअर येथे आहेत बरोबर आहे. म्हणजे आपण जर येथे लिहिले तरी चालेल हे आपण नंतर लिहू आणि हे आधी लिहू म्हणजे मायनस वाय स्क्वेअर हे मायनस वाय स्क्वेअर आहेत ना ते आपण आधी लिहू कारण त्यामध्ये आय नाही आहे बरोबर आहे आणि यामध्ये आय आहे 2xy ही व्हॅल्यू. आता पहा एवढ्या टर्ममध्ये आय नाही आहे आणि येथे एवढ्या टर्ममध्ये आय नाही आहे बरोबर आहे. म्हणजे आपण जर रिअल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल केले तर हा रिअल पार्ट या साईडचा होईल तर या साईडचा रिअल पार्ट हा होईल बरोबर आहे. आणि इमॅजिनरी पार्ट म्हणजे येथे आय आहे म्हणजे एवढा इमॅजिनरी पार्ट आहे आणि येथे आय आहे म्हणजे एवढा इमॅजिनरी पार्ट आहे. आता आपण इक्वल दाखवू येथे लिहिणार इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट. प्रॉब्लेम थोडा मोठा आहे परंतु सोपा आहे इतकं काही अवघड नाही आहे. या व्हॅल्यूला ही व्हॅल्यू इक्वल देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू ए सी प्लस बी डी अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर बरोबर आहे. आणि 2xy
अँड 2xy. आय बरोबर काय आहे 2xy. ती व्हॅल्यू इक्वल आहे या व्हॅल्यूला. इथे आय बरोबर एवढी व्हॅल्यू आहे BC मायनस AD अपॉन C² प्लस D². पहा इथे आय बरोबर वाय आहे, तो वाय सेपरेट झाला, इथे आय नाही आहे, बरोबर आहे. इथे बी पण सेपरेट झालेला आहे, इथे बी बरोबर पण आता आय नाही आहे. रिअल पार्ट आणि इमेजनरी पार्ट इक्वल दाखवले, परंतु आपल्याला प्रूफ काय करायचं आहे. येथे प्लस आहे, इथे मायनस आलेला आहे. x² प्लस y² त्याचा स्क्वेअर एवढा आहे म्हणून प्रूफ करायचं आपल्याला, परंतु येथे ही व्हॅल्यू मायनसमध्ये आलेली आहे, आपल्याला प्लसमध्ये पाहिजे, बरोबर आहे. येथे मायनस आहे आणि येथे प्लस आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल. पहा सपोज a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. हे आपल्याला इक्वल दाखवता येईल का? नाही दाखवता येत, कारण ही ॲडिशन आहे, ही सबट्रॅक्शन आहे, बरोबर आहे. म्हणजे एमध्ये बी प्लस झाला आहे आणि त्याचा स्क्वेअर घेतला आहे, आणि एमधून अजून क्वांटिटी कमी झाली, मायनस बी केले आणि त्याचा स्क्वेअर घेतला. हे अनबॅलन्स आहे, इक्वल नाही, बरोबर आहे. जर हे इक्वल करायचं असेल तर यामध्ये प्लस 4ab एवढे ॲड करावं लागतात. म्हणजे 4 टाइम्स ए आणि बी एवढे जर ॲड केले आपण तर हे इक्वेशन इक्वल आहे आता. म्हणजे हा एक फॉर्म्युला आहे. पहा ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल, जर आपल्याला ए मायनस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरला इक्वल दाखवायचं असेल तर 4ab ॲड करावं लागतात. आता येथे आपण पहा आपल्याला प्लस पाहिजे, येथे मायनस आहे, म्हणजे हा ब्रॅकेट घेऊ आपण. नाऊ पहा ए प्लस बी म्हणजे हा ब्रॅकेट घेऊ, x² प्लस y², याला स्क्वेअर घेतला आपण, म्हणजे ए म्हणजे येथे x² आहे आणि बी म्हणजे y². हा इक्वल आपल्याला कशाला दाखवता येईल, x² येथे प्लस मायनस y² स्क्वेअर. ए म्हणजे x², बी म्हणजे y², हा प्लसचा ब्रॅकेट, हा मायनसचा ब्रॅकेट, हा इक्वल असेल का? नाही. यामध्ये आपल्याला ॲड काय करावं लागेल, 4 टाइम्स ab म्हणजे काय x² आणि y², 4 टाइम्स x² आणि y². पहा हाच फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यावरून आपण असं लिहू शकतो, बरोबर आहे. तर आता पहा ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली, लेफ्ट साईड मिळाली, बरोबर आहे. आता राईट साईडला हे आलेलं आहे. पहा x² मायनस y², आता ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे, एवढी व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. x² मायनस स्क्वेअरची एवढी व्हॅल्यू आली, ती आपण येथे पुट करू, आणि 2xy व्हॅल्यू ही आली, ती येथे पुट करू आपण. पहा x² मायनस y² म्हणजे काय, आणि त्याचा पुन्हा स्क्वेअर आहे, म्हणजे AC प्लस BD अपॉन C² प्लस D², त्या व्हॅल्यूचा पुन्हा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. आणि प्लस पहा x² y² येथे काय आहे, 2xy व्हॅल्यू आहे आपल्याकडे, 2xy ही आहे. जर याला आपण असं लिहू शकतो, 4x² y²ला आपल्याला असं लिहिता येईल 2xy आणि त्याचा स्क्वेअर, म्हणजे काय होतील 4 होतील, x² आणि y², बरोबर आहे. म्हणजे या टर्मऐवजी आपण असं लिहू शकतो 2xy आणि ब्रॅकेटला स्क्वेअर, 2xy आणि ब्रॅकेटला स्क्वेअर. याला आपण असं लिहिलेलं आहे, म्हणजे 2चा स्क्वेअर, xचा स्क्वेअर आणि yचा पण स्क्वेअर होईल. आता 2xyची ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे, ती येथे पुट करू, कारण 4x² y² व्हॅल्यू आपल्याकडे नव्हती, आपल्याकडे कोणती ही व्हॅल्यू आहे. त्यामुळे आपण काय केलं, याला 2xy आणि ब्रॅकेटला स्क्वेअर केला. आता ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे, ती व्हॅल्यू येथे पुट करू आपण. हा AC प्लस BD हा न्यूमरेटरचा स्क्वेअर सेपरेट केला आणि डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आपण सेपरेट केला, बरोबर आहे. येथे प्लस 2xy म्हणजे व्हॅल्यू काय आहे, BC मायनस AD अपॉन C² प्लस D², परंतु स्क्वेअर आहे, येथे आपण स्क्वेअर करू. पहा पूर्ण ब्रॅकेटला स्क्वेअर आहे, म्हणजे न्यूमरेटरला स्क्वेअर आहे आणि डिनॉमिनेटरला पण स्क्वेअर होईल, बरोबर आहे. येथे स्क्वेअर करू आपण आणि येथे पण स्क्वेअर करणार आहोत. पहा मित्रांनो, एवढं लिहून घ्या
आणि या पुढील स्टेप आपण येथे लिहिणार आहोत. हे आता इरेज करतो मी. पहा मित्रांनो, ही व्हॅल्यू इक्वल आलेली आहे या व्हॅल्यूला, बरोबर आहे. पहा या पुढील स्टेप आपण येथे लिहिणार आहोत. पहा ही व्हॅल्यू याला इक्वल आहे. देअरफॉर एक्स प्लस वाय स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर इक्वल आहे. पहा आता दोघांचा डिनॉमिनेटर एकच आहे, सारखाच आहे, बरोबर आहे. आपण एकच घेऊ आणि ॲडिशन करू, म्हणजे एकाच डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला न्यूमरेटर हे दोन्ही ॲड करता येतील. सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, बरोबर आहे. आणि दोघांनाही इथे स्क्वेअर आहे. आता काय करू, हा ब्रॅकेट सॉल्व करू, म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ते एक्सपेन्शन यूज करू आपण. आणि इथे मायनस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर तो फॉर्म्युला अप्लाय करू आपण. म्हणजे काय होईल, ए स्क्वेअर होईल, सी स्क्वेअर होईल, प्लस 2 टाइम्स ए सी बी डी, म्हणजे ए बी सी डी लिहू शकतो आपण. ए आहे, सी आहे, बी आहे, डी आहे, ए बी सी डी, बरोबर आहे. आणि प्लस बी स्क्वेअर डी स्क्वेअर. हा ब्रॅकेट सॉल्व केला. आता हा ब्रॅकेट सॉल्व करू आपण. मध्ये प्लस साईन आहे. बी स्क्वेअर सी स्क्वेअर होईल, 2 टर्म असल्यामुळे दोघांचे स्क्वेअर होतील, मायनस येईल, बरोबर आहे. मायनस साईन असल्यामुळे मायनस 2 टाइम्स बी सी ए डी, म्हणजे ए बी सी डी लिहिता येईल आपल्याला. बी सी ए डी म्हणजे ए बी सी डी असं लिहिलं आपण, कारण मल्टिप्लिकेशन आहे तिथे. आणि ए डी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी स्क्वेअर होईल. याप्रमाणे कन्वर्ट झालेलं आहे. इक्वल टू मायनस 2abcd आणि प्लस 2abcd कॅन्सल होईल, म्हणजे काय राहील, ए सी स्क्वेअर बी डी स्क्वेअर आणि ए डी स्क्वेअर. ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आहे आणि इथे स्क्वेअर आहे. इथे स्क्वेअर आलेला आहे. या ब्रॅकेटला स्क्वेअर आहे, पण आपल्याला प्रूफ करायचं आहे इथे ब्रॅकेटला स्क्वेअर नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे एक ब्रॅकेट यातला कॅन्सल व्हायला पाहिजे, हा स्क्वेअर कॅन्सल व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार, येथे सी स्क्वेअर आहे, येथे सी स्क्वेअर आहे, या 2 टर्ममध्ये आपण सी स्क्वेअर कॉमन काढू. ही एक टर्म आणि ही एक टर्म, यामध्ये सी स्क्वेअर आपण कॉमन काढणार आहोत. सी स्क्वेअर कॉमन काढले तर ए स्क्वेअर राहील, बरोबर आहे. आणि इथे प्लस बी स्क्वेअर राहील. सी स्क्वेअर आपण कॉमन काढला. या 2 टर्मचा विचार आता सोडून देऊ आपण. आता काय आहे, इथे डी स्क्वेअर म्हणजे आपण डी स्क्वेअर कॉमन काढू. प्लस डी स्क्वेअर जर कॉमन काढला तर इथे बी स्क्वेअर राहील आणि इथे ए स्क्वेअर राहील. म्हणजेच ए आधी लिहू बी नंतर लिहू असं लिहिता येईल आपल्याला. ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर. सी स्क्वेअरच्या 2 टर्म आहेत, त्यातून सी स्क्वेअर कॉमन काढला आणि डी स्क्वेअरच्या 2 टर्म आहेत, त्यातून डी स्क्वेअर आपण कॉमन काढला. तर इथे काय होईल आता, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर ॲज इट इज आणि त्याचा स्क्वेअर, बरोबर आहे. ही एक टर्म आहे आणि प्लस ही एक टर्म आहे. येथे हा ब्रॅकेट आहे आणि येथे हा ब्रॅकेट आहे, दोन्ही ब्रॅकेट सारखे आहेत. म्हणजे तो ब्रॅकेटच जर कॉमन काढला आपण तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा ब्रॅकेट कॉमन काढला आपण, तर येथे काय राहील, सी स्क्वेअर राहील आणि येथे डी स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणजे हा ब्रॅकेट कॉमन काढला आपण, तर येथे सी स्क्वेअर आणि प्लस डी स्क्वेअर आणि अपॉन इथे काय आहे, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. येथे मल्टिप्लिकेशन आहे, येथे ही एक टर्म आहे, येथे स्क्वेअर आहे. म्हणजे हा जर ब्रॅकेट कॅन्सल केला, सेम ब्रॅकेट आहेत ना, इथे स्क्वेअर आहे, इथे स्क्वेअर नाही आहे, म्हणजे हे 1 टाइम्स कॅन्सल होतील, तर येथील स्क्वेअर कॅन्सल होईल, बरोबर आहे. म्हणजे काय राहील, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. न्यूमरेटरमध्ये काय राहणार आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि येथे राहील सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, बरोबर आहे. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे, इक्वल टू RHS, बरोबर आहे. हेन्स प्रूव्ड.
यापुढील प्रश्न क्वेश्चन नंबर 21 to 24 आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करू. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.